समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली। अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकरी वाढणार का हा सवाल आहे। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आता शेतकरी कर्जमाफी 25,000 कोटींची असणार का हा सवाल उपस्थित होतोय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार असल्याची सूत्रांची माहिती। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर, परदेशी यांची कमिटीने कर्जमाफीच्या संदर्भातले रिपोर्ट्स कॅबिनेट समोर सादर केलेले आहेत। जवळपास 25,000 कोटी रुपयांची तजवीज या संपूर्ण कर्जमाफीसाठी होईल असे सांगण्यात आलेलं आहे आणि जवळपास 30 लाखाच्या आसपास 25 ते 30 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना याचा लाभ देखील होईल। अर्थात जे शेतकरी वारंवार कर्ज घेतात आणि पण मात्र मुद्दामून बुडवतात असं डाटा आहे समोर येतो, अशांना मात्र यातून वगळण्यात येणार आहे। दुसरीकडे जे दीर्घकालीन मोठे शेतकरी आहेत, म्हणजे मोठे क्षेत्रफळाचे शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, अशा लाभधारक शेतकऱ्यांना सुद्धा यातनं वगळण्याची शक्यता एक वर्तवली जात आहे। 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देत असताना जे शेतकरी घेतलेलं कर्ज हे नियमित परतफेड करतात अशांना सुद्धा बोनस स्वरूपामध्ये पैसे द्यायचा विचार या कर्जमाफीच्या माध्यमातून केला जाणार आहे। पण कर्जमाफी देत असताना क्षेत्रफळाची मर्यादा ही मात्र नक्की असणार आहे, जवळपास स्पष्ट आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे मोठे शेतकरी आहेत, त्यांचं उत्पन्न जास्त आहे, असे सुद्धा शेतकरी मुद्दामून कर्ज घेतात आणि कर्ज थकवतात कर्जमाफी मिळणार आहे या नावाखाली। अशा शेतकऱ्यांना याचा लाभातून वगळण्याचा विचार सरकारचा आहे आणि त्यांना वगळण्यात सुद्धा येणार असल्याची माहिती समजते। परदेशी कमिटीने हा रिपोर्ट जो आहे तो कॅबिनेटसमोर मागच्या मांडलेला आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये या संदर्भातली अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात शासनाच्या वतीने अधिकृत घोषणा देखील केली जाईल। जवळपास जूनच्या एंडपर्यंत हे सगळं काही प्रशासकीय कामकाज पूर्ण होईल असं सांगितलं जातं आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल। पण आपल्यास माहीत आहे की शेतकरी कर्जमाफी देत आहेत असं ज्यावेळेस सरकारकडनं घोषणा होते किंवा हालचाली सुरू होतात, अशा वेळेस अनेक शेतकरी कर्ज थकवायचा प्रयत्न सुरू करतात आणि अनेक वेळा शेतकरी हे मुद्दामून कर्जफेड करत नाही। तर अशांचा सुद्धा डाटा सरकारकडे जमा होतोय। थेट DBT अकाउंटवरच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असल्याने बँकांमधले जे लाभार्थी सहकार सम्राट जे आहेत, जे स्वतःचं उकळ पांढरं करून पाडतात आणि यापूर्वी कर्जमाफीच्या माध्यमातून स्वतःला त्यांनी फायदा करून घेतला आहे, अशांना सुद्धा कसा चाप बसावा अशा सुद्धा काही सूचना या परदेशी कमिटीने दिल्याची सुद्धा माहिती आता NDTVच्या हाती आली आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।